नमस्कार मित्रांनो, आज आपण मुकाई चौक येथे सुप्रसिद्ध डेंटलचे डॉक्टर आहेत डॉक्टर बडे यांना भेटायला आलेलो आहोत। बरेचसे प्रश्न त्यांना आज आपण विचारणार आहोत आणि त्यांची उत्तरं त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या फील्डमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सर, सर्वात आधी आमच्या ऑडियन्सला तुम्ही काही प्रश्न आहेत ते सुरू करायच्या अगोदर तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी। पहिल्यांदा थँक्यू सरांचं की माझं इंट्रोडक्शन दिलं सरांनी। तर माझं नाव आहे डॉक्टर स्वप्नील बडे। मी गेली 5 वर्ष झालं या डेंटिस्ट्रीच्या फील्डमध्ये काम करत आहे आणि माझं सध्या जे क्लिनिक आहे ते मुकाई चौकाजवळच आहे आणि मी सध्या सर्व माझ्या पेशंट्सला दाताच्या रिलेटेड, डेंटल रिलेटेड जेवढे काही इश्यू असतील त्या सगळ्या इश्यूंबद्दल, सगळ्या ट्रीटमेंट्स, दातांची काळजी घेणं, दातांच्या प्रत्येक समस्येबद्दल त्यांचं निराकरण करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी सध्या पुरवत आहे। गेली 4-5 वर्ष झालं ह्या फील्डमध्ये असल्या कारणानं सगळ्या गोष्टींचा दातांच्या अनुभव आलेला आहे। तर ह्या गोष्टी अशाच पुढे ठेवण्यात मलाही इंटरेस्ट आहे आणि त्या गोष्टीचा एका समाजामध्ये कसा फायदा होतो, त्या गोष्टीमुळे समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, ह्या गोष्टीत आपण पुढे चालत आहोत आणि इथून पुढेही चालणार आहोत। थँक्यू सर। माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की सर, ब्रश कसा करावा व दाताची काळजी कशी घ्यावी? कारण की बरेचसे आपली ऑडियन्स अशी आहे किंवा लोक आहेत त्यांना अवेअरनेसच नाहीये की कशा पद्धतीने ब्रश केला जातो किंवा कशा पद्धतीने आपल्या दातांची घाण काढली जाते आणि त्याच्यामुळे आपले दात निरोगी राहत नाही। त्याबद्दल तुम्ही याबद्दल आम्हाला ऑडियन्सला सांगावं। सर, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे। कारण सध्या सगळ्यात महत्त्वाचा काय असतो प्रश्न, तर ब्रश कसा करायचा हो। ब्रश आपण रोजचं काम आहे आपलं। सकाळी उठलं, झोपेतून उठलं की आपण पहिलं काय काम करतो, ब्रशकडे जातो। तर ब्रशच कसा करायचा हेच लोकांना माहीत नाहीये। तर त्याच्यासाठीच मी आज इथे आहे तुम्हाला सांगण्यासाठी की ब्रशची पद्धत कोणती असते, कोणता ब्रश वापरायचा, किती वेळ करायचा, ब्रश व्यवस्थित केल्यानं त्याचे इफेक्ट्स काय चांगले होऊ शकतात, ह्या 2-4 गोष्टी मी सांगतोय आणि त्या तुम्ही काळजीपूर्वक रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा ॲप्लाय करायच्या ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे। तर सगळ्यात सुरुवातीला आपण ब्रश किती वेळा करावा बाबा, ठीक आहे। तर माणसाने डेली म्हणजे दिवसा आणि संध्याकाळी 2 टाईम ब्रश केला पाहिजे। किती टाईम? 2 टाईम। तर सकाळी आपण उठतो तेव्हा उठल्या आपण सकाळी एकदा ब्रश केला पाहिजे आणि रात्री जेव्हा झोपण्याच्या आधी, जेवण झाल्यानंतर असं 2 टाईम ब्रश केला पाहिजे। का केला पाहिजे 2 टाईम ब्रश? तर आपण जे काही अन्नपदार्थ खातो त्याच्यात आपल्या अन्नपदार्थामध्ये सुक्रोज नावाचा घटक असतो। त्या सुक्रोजमध्ये n नंबर ऑफ बॅक्टेरियाज, 15 लाख 20 लाख एवढे प्रमाणात आपल्या बॅक्टेरियाज असतात, ठीक आहे। तर हे बॅक्टेरियाज काय करतात, आपल्या दातांवर जेव्हा बसतात त्या दातांवर हळूहळू कीड लावायला सुरुवात करतात, ठीक आहे। तर ही कीड कशी काढली जाते, जेव्हा आपण ब्रश करतो त्या आपण टूथपेस्ट यूज करतो, त्या टूथपेस्टमध्ये अँटीकेरियस फ्लोराईड नावाचा एक एजंट असतो, तो आपल्याला कीड कमी करण्यात हेल्प करतो। त्याच्यामुळे आपण टूथपेस्ट यूज करतो ब्रशसोबत, ठीक आहे। तर आपण जेव्हा ब्रश करतो तेव्हा आपण जो टूथपेस्ट घेणार आहे तो किती अमाऊंटमध्ये घेतला पाहिजे, तर तो फक्त पीनट साईज, ओके। पीनट साईज म्हणजे किती, शेंगदाण्याच्या दाण्या एवढंच। असं काहीही नसतं की खूप सारा टूथपेस्ट घेतलाय म्हणून आपण खूप जोरात ब्रश केला आणि खूप जास्त क्लीन होणार आहेत दात, असं हा एक गोड गैरसमज आहे, ठीक आहे। तर आपण पीनट साईज टूथपेस्ट यूज करून ब्रश केला पाहिजे। आता ब्रश करण्याची टेक्निक कोणती आहे ती टेक्निकही मी तुम्हाला समजावून सांगतो, सॉरी, ठीक आहे। तर हा आता आपले हे दात आहेत, हा वरचा जबडा आहे, हा खालचा जबडा आहे, हा ब्रश आहे। तर ब्रश आपण कधीही 3 दातांपासून सुरुवात केला पाहिजे, मागच्या 3 दातांपासून 3 दात सुरुवात केले पाहिजे। तर मागचे 3 दात पकडले, हाफ ब्रश ऑन टूथ, हाफ ब्रश ऑन गम्स। अर्धा ब्रश हिरड्यांवरती पाहिजे, अर्धा ब्रश दातांवर पाहिजे, ठीक आहे। तर सर्क्युलर मोशन्समध्ये 5 टाइम्स मोशन्स दिल्या पाहिजेत। पहिल्या 5 मोशन सर्क्युलर झाल्या की त्याच्यानंतर स्वायपिंग मोशन याचा अर्थ आहे की एकदा वरती एकदा खालती। ह्याने काय होतं, जे हिरड्यांमध्ये जी काही घाण साठतीये ती घाण एकदम व्यवस्थित
प्रकारे क्लीन होते. हे 3 दात झाल्यानंतर पुढचे 3 दात पकडायचे आहेत. सेम मोशन, सर्क्युलर मोशनमध्ये 5 टाइम्स, त्याच्यानंतर वरती एकदा खालती एकदा, ह्या स्वायपिंग मोशन दिल्या पाहिजेत. सेम सगळीकडे. जेव्हा आपण खालच्या दातांना ब्रश करतो तर असा ब्रश आपण करू शकत नाही, तर त्याला आपल्याला सरळ ब्रश पकडायला लागतो. असा ब्रश पकडल्याने काय होते, हे जे आत खालच्या दातांमध्ये जी घाण साठते ती घाणही व्यवस्थित क्लीन होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर आपण 2 टाइम ब्रश केला व्यवस्थित, तर आपल्याला दातांच्या प्रॉब्लेम्सपासून खूप प्रमाणात, म्हणजे तुम्ही पकडा 80% प्रमाणात तुम्हाला दाताचे प्रॉब्लेमच होणार नाही. तर सगळ्यात मेन आहे ब्रशिंग करणं. तर हे ब्रश करणं, माउथवॉशेस असतील, माउथवॉशेस यूज करणं. माउथवॉशेसमुळे आपल्या दातांमध्ये जे काही बॅक्टेरियाज वगैरे जमा होत आहेत ते क्लीन होतात वेळोवेळी. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लॉस हा अत्यंत एक प्रकारचा महत्त्वाचा घटक आहे दात क्लीन ठेवण्यासाठी. फ्लॉस हा दोन्ही दातांच्या मध्ये जे अन्न अडकतं, ठीक आहे सर, ते अन्न आपलं ब्रशनं क्लीन होत नाही दोन्ही दातांच्या मधलं. तर तो फ्लॉस आपण जर व्यवस्थित यूज केला तर दोन्ही दातांमधले पण कीड लागण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगली माहिती दिली. हे बऱ्याचशा गोष्टींमध्ये आम्ही जेव्हा डेंटिस्टकडे जातो त्याच्यानंतर कळतं की तुम्ही 6 महिन्यांनी यायला पाहिजे, 8 महिन्यांनी यायला पाहिजे, दर महिन्याने एकदा चेकअपला यायला पाहिजे. तर माझा प्रश्न असा आहे सर तुम्हाला की नक्की तपासणी कधी केली पाहिजे आणि का केली पाहिजे आणि करणं गरजेचं आहे का? बरोबर. हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲक्च्युली आपण जेवढे लोक आहोत नॉर्मली इंडियामधलं जे पॉप्युलेशन आहे ते पॉप्युलेशन जेव्हा दात दुखतं तेव्हाच त्यांना डॉक्टर आठवतात सर. बरोबर. तर नियमित तपासणी कधी केली पाहिजे आणि का केली पाहिजे हा प्रश्न होता. बरोबर. तर एव्हरी 6 मंथ्स, प्रत्येक 6 महिन्याला दाताची तपासणी केली पाहिजे. काय होतं त्याच्यामुळे, आपल्याला न कळत ज्या काही कीड लागते, कॅव्हिटीज बनतात दातामध्ये, त्या कॅव्हिटीज आपल्याला दिसत नाही, आपण त्या नोटीस नाही करू शकत. तर आपण ते जेव्हा डॉक्टरकडे जातो, डेंटिस्टकडे जातो, तर तेव्हा त्यांना ते दाखवतात आपल्याला की हां इथे कीड लागली आहे, त्या किडेमध्ये आपल्याला सिमेंट भरायचं आहे की नाही, किंवा त्याला काय अजून अदर ट्रीटमेंट्स लागणार आहेत, त्या ट्रीटमेंट्सची माहिती कळते. अजून ओरल हेल्थसाठी ज्या काही गोष्टी आहेत आवश्यक, त्याची काळजी कशी घ्यायची, कोणत्या प्रमाणात, लहान मुलांच्या गोष्टी आहेत, लहान मुलांना कसा ब्रश शिकवायचा, ह्या गोष्टी आपण जेव्हा डेंटिस्टकडे रेग्युलर व्हिजिट करू तेव्हाच कळतात. तर एव्हरी 6 मंथ्सला आपण व्हिजिट केलं पाहिजे. कारण आता सध्या असं आहे की जुन्या काळात तरी बाहेरचं जेवण, बाहेरचं फूड, आउटसाईड फूड आपण अवॉइड करायचो, पण आता आजकाल आठवड्यातून कमीत कमी 1 वेळेस 2 वेळेस तरी आपलं बाहेरचं जेवण होतं. तर त्या जेवणामधून जे काही पदार्थ, सुक्रोजमुळे जे काही कीड लागते, तर एव्हरी 6 मंथ्समध्ये आपण डेली चेकअप ठेवलं तर आपल्याला जे पुढे प्रॉब्लेम्स होणार आहेत, मेजर इश्यू होणार आहेत दाताचे, ते आपण वेळीच त्या टाइममध्ये रोखू शकतो. हा त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. ओके, धन्यवाद सर. अजून एक गोष्ट सर आपल्याला विचारायची होती या निमित्ताने. प्रत्येक गोष्टीमध्ये क्रांती होत राहते. बरोबर. प्रत्येक फील्डमध्ये एक नवीन क्रांती होते. बरोबर. जसं आपण अगोदर साधा फोन वापरायचो, ब्लॅक अँड व्हाईट फोन वापरायचो, आता कलरचे फोन आले, नंतर याचे फोन आले. जसं आपण म्हणतो की क्रांती होत गेली प्रत्येक फील्डमध्ये, तसं दंत क्रांती झालेली आहे का, किंवा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी या गोष्टींमध्ये आलेली आहे का? कारण की आम्ही जेव्हा डेंटिस्टकडे पाहतो, जेव्हा डेंटिस्टकडे जातो, तर एकच गोष्ट आमच्या मनात राहते की दात दाखवायचा आहे, दात दुखतोय, दात ठणकतोय, याच गोष्टी. पण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आलेली आहे आणि ऍडव्हान्स गोष्टी काय आहे, तर त्या संदर्भात थोडंसं आमच्या ऑडियन्सला तुम्ही माहिती द्या. ओके. आता सगळ्याच गोष्टीमध्ये जसं क्रांती होते सर म्हटलं, जशी क्रांती होते तसं माणसामध्ये बदल होत जातो. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज येतात आणि गोष्टी सोयीस्कर होतात माणसाला. बरोबर. तर डेंटिस्ट्रीच्या फील्डमध्ये बहुतेक गोष्टी आता ॲडव्हान्स होत चाललेल्या आहेत. जसं की आधी ट्रेडिशनल एक्सरेज असायचे, त्याच्याऐवजी आपल्याकडे पोर्टेबल एक्सरेज आलेत, जेणेकरून तुमचा घरी जरी दात दुखला कधी, तर आपण घरी येऊन सुद्धा तो एक्सरे काढू शकतो. म्हणजे त्याच्यानी काय होईल, तुमचा टाइम वाचेल, तुमच्या जे डायग्नोसिस होणार आहे ते घर बसल्या तुम्हाला समजेल, काय ट्रीटमेंट हवी आहे. इवन आजकाल ट्रीटमेंट सुद्धा डेंटलच्या घरी होऊ शकतात. इथपर्यंत ओल्ड एज पीपल असतील, काय लहान मुलं असतील ज्यांना येणं पॉसिबल नाही आहे काही कारणांमुळे, किंवा ज्यांना काही सिस्टमॅटिक डिसिजेसमुळे बेड रिडन आहेत,
त्या लोकांसाठी, त्या पेशंट्स साठी पण आपण होम व्हिजिट करू शकतो. त्याच्यानंतर दुसरे जे नवीन टेक्नॉलॉजीज आलेले आहेत, AI रिलेटेड आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ज्याच्या थ्रू आपण सर इवन दाताचे सिमेंट सुद्धा आपण प्लॅन करून व्यवस्थित भरू शकतो. काही स्कॅनर्स आलेले आहेत ॲडव्हान्समध्ये. ते स्कॅनर्स फक्त तुम्ही थांबलं त्या स्कॅनर समोर आणि तिथे गेलात की ते तुम्हाला पूर्णतः डायग्नोसिस देतात. तुमच्या दातांमध्ये कोणत्या कोणत्या दाताला कीड लागली आहे, कोणत्या दाताला ट्रीटमेंटची गरज आहे, इथपर्यंत डेव्हलप झालेलं आहे. त्याच्यानंतर लेझर ॲसिस्टेड ट्रीटमेंट्स आलेले आहेत की ज्या भरपूर पेनलेस आहेत. तुम्हाला अजिबात पेनच होत नाही त्या गोष्टी. म्हणजे जे ट्रॅडिशनल आधी काहीतरी असं पकडून दात काढायचे, त्याच्याऐवजी आता लेझर ट्रीटमेंट्सना आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. त्याच्यानंतर ॲडव्हान्सेस सर इंजेक्शन्स आलेले आहेत, जे फॉरेन कंट्रीजमध्ये आपण इंजेक्शन्स यूज करतो. ते इंजेक्शन्स आपल्याकडे पण रिसेंटली मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. त्याच्याने वेदनाविरहित इंजेक्शन्स, आपण खूप कमी प्रमाणात वेदना होतात असे इंजेक्शन्स आहेत. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षाही ॲडव्हान्सेस सर इम्प्लांट्स वगैरे, जे की पेनलेस प्रोसिजर्स होतात. विदिन 72 आवर्समध्ये आपण 72 तासामध्ये दात देऊ शकतो एखाद्या माणसाला. तर अशा काही रिसेंट ॲडव्हान्टेजेस आहेत ज्याचा पेशंटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो आणि दैनंदिन जीवनामध्ये टाईम असेल, ह्या गोष्टी आपल्या वाचवल्या जाऊ शकतात. धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगलं उत्तर दिलं या गोष्टीचं. आता बऱ्याचशा डेंटिस्टकडे गेल्यानंतर बऱ्याचशा पेशंटचा एकच इश्यू असतो सर, रूट कॅनल करायचं आहे, रूट कॅनल करायचं. अरे बापरे, रूट कॅनल करायला एवढा खर्च लागणार आहे, रूट कॅनल करायला तेवढा खर्च लागणार आहे. बरोबर. ह्या डॉक्टरांनी एवढा खर्च सांगितला, त्या डॉक्टरांनी एवढा खर्च सांगितला. नक्की रूट कॅनल ही प्रोसेस काय आहे? कारण नवीन नवीन जे काही लोक येतात की पेशंट येतात, त्यांना ऍक्च्युली रूट कॅनल हा प्रकार काय आहे आणि तो खरंच करावयाची गरज आहे किंवा नाही, हे तुमच्या भाषेमध्ये सर तुम्ही आमच्या ऑडियन्सला सांगा. बरोबर. सगळ्यात कॉमन प्रश्न आहे हा. ठीक आहे, रूट कॅनल म्हणजे काय? कोणी येतं, दाताचं काही असलं की रूट कॅनल करायचं, रूट कॅनल करायचं, आणि असं भासवलं गेलंय की दाताची ट्रीटमेंट खूप महाग आहे. तर असं काहीही नसतं. तुम्ही जेवढ्या गोष्टीला निग्लेक्ट कराल स्टार्टिंग पासून, तेवढा तुमचा खर्च, एक्सपेन्सेस वाढणार. जेव्हा आपल्या हातात गोष्टी असतात, जेव्हा आपल्या दाताला कीड लागते, तेव्हाच ती वेळच्या वेळी कीड भरली तर आपल्याला पुढच्या गोष्टींपासून आराम मिळतो, पुढच्या गोष्टींचे एक्सपेन्सेस कमी होतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष देणे. जेव्हा दाताला कीड लागते, रूट कॅनल म्हणजे काय? रूट कॅनलचा अर्थ आहे सिंपल भाषेत, मराठी भाषेत, की दातामध्ये जी नस आहे ती नस काढून टाकणे आणि त्याच्यात दुसरं एक मटेरियल भरणे, मेडिसिन भरणे, एवढा सिंपल अर्थ आहे. म्हणजे काय होतं, आपल्या दातामध्ये 3 पार्ट्स असतात. ठीक आहे, तर वरचा जो 3 लेअर असतात, वरचा जो लेअर असतो तो इनॅमल बोलतो ज्याला, जो की सगळ्यात हार्डेस्ट लेअर म्हणून ओळखला जातो बॉडीमधला. हा इनॅमल असतो. त्याच्या खाली डेंटिन असतो आणि त्याच्या खाली पल्प असतो. तर हे जे पल्प असतो, ह्या पल्पमध्ये आपल्या नसा भरलेल्या असतात. बरोबर. ज्या नर्व्ज असतात त्या आपल्या सेन्सेशन कॅरी करतात दाताच्या. ह्याच दाताला त्या नर्व्ह सप्लाय देतात, ब्लड सप्लाय, आपलं रक्त पुरवठा देतो आपण. तर ह्या नसा असतात. जेव्हा इन्फेक्शन किंवा कीड लागते, कॅव्हिटीज बनतात. ह्या अशा प्रकारे कॅव्हिटीज बनतात. ह्या कॅव्हिटीज, कीड अशी हळूहळू जेव्हा ह्या नसापर्यंत जाते, तेव्हा आपल्याला पेन स्टार्ट होतो किंवा स्वेलिंग होते. ठीक आहे. तर हे जे रूट कॅनल असतं, ह्यामध्ये आपण काय करतो, ह्या ज्या नसा आहेत, हे जे इन्फेक्शन आहे ते पूर्णतः क्लीन केलं जातं आणि त्या नसांमध्ये एक मेडिसिन, कॅल्शियम हायड्रॉक्साईड असेल, झिंक ऑक्साईड, ह्याच्या काही प्रमाणातलं मेडिसिन भरलं जातं, जेणेकरून त्याला रिइन्फेक्शन होऊ नये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच दाताला असं छोटं केलं जातं ह्या प्रमाणात आणि त्याच्यावरती कॅप लावली जाते. आता कॅप काय असतं, कॅपमध्ये किती प्रकार असतात, ह्या पण गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कोणती कॅप कधी दिली पाहिजे, कोणत्या कॅपचा बेनिफिट कधी आहे, ह्या पण गोष्टी असतात. तर ह्या कॅप जेव्हा आपण लावल्या जातो, त्यामध्ये आता ओल्ड एजमध्ये ज्या कॅप्स असतात त्या मेटॅलिक कॅप्स असतात, ज्या कॉस्मेटिक्समध्ये येत नाही, एस्थेटिकमध्ये. तर ह्या कॅप्स पोस्टेरियर दातांना, जिथे कमी स्पेस आहे तिथे आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर आता रिसेंट ॲडव्हान्टेजेस मध्ये झिरकोनिया कॅप्स आलेल्या आहेत, ज्या की फुल सिरॅमिक कॅप्स आहेत. म्हणजे पूर्णतः सिरॅमिकच्या, झिरकोनियाच्या बनलेल्या असतात. त्या मोस्टली पुढच्या दातांसाठी, जे पुढचे दात आहेत किंवा ॲक्सिडेंटल केसेस आहेत, जिथे दात आपला तुटलेला आहे,
ह्या केसेसमध्ये आपण झिरकोनिया कॅप्स वापरू शकतो. ह्या कॅप्स लावल्याने काय होतं, त्या पूर्णतः नॅचरल लुकिंग दातासारख्या असतात सर. ठीक आहे, तर त्या आपण पुढच्या दातांना लावल्या तर तुम्हाला डिफरन्शिएट सुद्धा करता येणार नाही की हा नॅचरल दात आहे की आपण कॅप लावलेला आहे. तर अशा गोष्टी आणि ॲडव्हान्टेजेसमुळं खूप आपला टाइम, आपले पैसे पण खूप ह्या प्रमाणात वाचवले जाऊ शकतात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सर की इम्प्लांट जे डेंटल इम्प्लांट असतं, बरोबर, तोही एक खूप खर्चिक विषय आहे दातां रिलेटेड. आता लोकांचा काय गैरसमज होतो, 32 दात आहेत, बरोबर, एका दाताला इम्प्लांट लावायला एवढा खर्च होतो. बरोबर, तर आता 10 दात तुटले तर एवढे पैसे आणायचे कुठून, किंवा एवढा खर्च खरंच होतो का, किंवा एवढ्या खरंच गोष्टी महाग आहेत का. की काही लोकांना वाटतं की डॉक्टर खूप जास्त पैसे घेतात. नक्की त्या बाबतीत काय लोकांच्या मनात भ्रम आहेत ते आपण लोकांना सांगा. आता तुम्ही जसं म्हटले की खूप खर्चिक आहे, तर असं काही नाहीये सर. बरोबर, ह्याला आपल्याला पेशंटला एज्युकेशन देणं महत्वाचं आहे मला असं वाटतं. कारण पेशंटला जेवढं एज्युकेशन असेल, पेशंट जेवढं स्टार्टिंग पासून काळजी घेईल तेव्हा आपला खर्च कमी होईल. इम्प्लांट कधी लागतं, जेव्हा आपल्या तोंडातला एक दात गेलाय, म्हणजे मिसिंग टूथ आहे, एखाद्या जागेवर दात नाहीये, त्या जागेवर आपल्याला काहीतरी गोष्ट बसवायची आहे, तेव्हा आपल्याला इम्प्लांटचा आधार घेतला जातो. इम्प्लांट हा एक टायटेनियम मटेरियलचा बनलेला स्क्रू असतो, जे की टायटेनियम मटेरियल महाग भेटतं, त्याच्यामुळे त्याची कॉस्टिंग वाढत जाते. पण ती का वाढते, कारण आपण निग्लेक्ट केलेल्या असतात गोष्टी. जेव्हा स्टार्टिंगलाच आपल्या दाताला कीड लागली आहे तेव्हाच आपण सिमेंट भरलं, जेव्हा आपण 2 टाइम ब्रश केला, फ्लॉसचा यूज केला, टंग क्लीनर असतात सर, टंग क्लीन केलं, ह्या गोष्टी, माउथ वॉशेस आहेत, ह्या गोष्टींचा जर वेळीच वापर केला तर ह्या गोष्टीपर्यंत आपल्याला पोहोचण्याची आवश्यकताच नाहीये. तर इम्प्लांट्समध्ये काय होतं, जे टायटेनियमचे स्क्रू असतात, जिथे आपल्याला हाड आहे बऱ्यापैकी प्रमाणात, त्या हाडामध्ये आपण ड्रिल करून त्याच्यात पेनलेसली, त्याच्यातही रूट कॅनलपेक्षा कमी जास्त वेळेमध्ये आपण इम्प्लांट्स प्लेस करू शकतो. आता रिसेंट टेक्नॉलॉजीजमध्ये आपण 72 तासामध्ये सर फुल माउथ इम्प्लांट देऊ शकतो. म्हणजे जे आधी आपण कवळी वगैरे बनवायचो ओल्ड एज पीपलमध्ये, ज्यांना एकही दात नाहीये, काढाई घालायची जी कवळी होते, त्याच्यात आता आपण ॲडव्हान्सेसमध्ये फिक्स दात देऊ शकतो. म्हणजे वरती 6 दात आणि खालती 6 इम्प्लांट, वरती 6 आणि खालती 6, असे 6 इम्प्लांट बसवून आपण केवळ 72 तासामध्ये आपण बेसल इम्प्लांट्स थ्रू पक्के दात देऊ शकतो, ज्यात तुम्हाला पेशंट्सला लगेच 4थ्या दिवशी तुम्ही काहीही खाऊ शकता, पिऊ शकता. ठीक आहे, तर ह्या टेक्नॉलॉजीज आहेत. कारण आता असं झालंय की कोणत्याही पेशंटला काढाई घालायचं नकोय, कारण ते बोलताना 4 चौघांमध्ये वेगळं वाटतं किंवा ते निघू शकतं. तर ह्या गोष्टीपासून सुटकारा जर पाहिजे असेल तर इम्प्लांट आहे. आणि इम्प्लांट हे खूप इझी आहे, काही घाबरण्याचं कारण नाही, पेनलेस आहे, सगळ्या गोष्टी पेनलेस होतात त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टीकडे माणसानं वळलं पाहिजे. त्याच्या आधी सगळ्यात मेन आहे, तुम्ही नक्कीच काळजी घेतली पाहिजे. राईट, धन्यवाद सर. तुम्ही बऱ्याचशा गोष्टींची खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. माझा एक सगळ्यात शेवटचा प्रश्न सर, बरोबर, दात काढला आणि नजर गेली, अरे हे सगळ्यात मोठा आणि कॉमन लोकांमध्ये चर्चा असलेला विषय आहे. ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे, हे लोकांना आज आपल्या माध्यमातून कळून. नक्कीच, बरं झालं सर. रिसेंटली मी एका कॉन्फरन्समध्ये गेलेलो आणि तिथे मला डॉक्टर तात्याराव लहाने सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ आहेत, त्यांची भेट झालेली. आणि असंच बोलता बोलता एक गोष्ट कळलेली की त्यांचंही म्हणणं आलं की बऱ्याच पेशंटकडून हा वारंवार प्रश्न विचारला जातो. मोस्टली जे पेशंट 40च्या पुढचे आहेत त्या पेशंट करून वारंवार विचारला जातो की दात काढला आणि मग माझं डोळ्याला काही प्रॉब्लेम होईल का, बरं दात काढला तर माझ्या डोळ्याची नजर कमी होईल का. तर हे जे 2-3 प्रश्न आहेत, तर मी ह्याच्यात स्पेसिफिकली सरांचं पण बऱ्याच व्हिडिओ आहे त्याच्यावरती की हा निव्वळ गोड गैरसमज आहे सर. ठीक आहे, तर दातांच्या ज्या नसा असतात त्या खालून जातात सर, आणि ज्या डोळ्यांच्या नसा असतात त्या वरतून जातात. तर दातांच्या आणि डोळ्यांच्या नसेचा कुठलाही संबंध येत नाही. ठीक आहे, आपण जेव्हा दात काढतो तेव्हा आपण फक्त दाताचा पार्ट पाहतो. तर आजपर्यंत मी तरी माझ्या 5 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये दात काढल्यामुळे नजर कमी होणे
किंवा नजर गेलीये असा एकही पेशंट पाहिलेला नाही. आणि तुम्ही प्रत्येक दाताची ट्रीटमेंट ही डोळ्याला काहीतरी होईल ह्या विचाराने कधीही गेली नाही पाहिजे. दातांचा सब्जेक्ट हा वेगळा आहे, डोळ्यांचा सब्जेक्ट हा वेगळा आहे, तर ह्या दोन्हीचं कोणतंही रिलेशन नाही. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त दाताच्या ट्रीटमेंटकडे फ्री माइंडसेटनं केले पाहिजे, मी एवढंच सांगेन. धन्यवाद सर. जसं मी लास्ट टाइम म्हणलं की हा शेवटचा प्रश्न होता, तरी पण प्रश्न हे न संपणार आहे. बरोबर. जर सर तुमच्याकडे इकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी यायचं असेल आमच्या ऑडियन्सला, लोकांना, तर नक्की कुठे यायचं, त्याची लोकेशन काय, त्याचा नंबर काय? कारण की आजच्या डेटला बरेचसे लोक व्हिडिओ तर पाहतात, परंतु डॉक्टर कुठे आहेत, कसं आहेत, कुठे राहतात, कुठे ट्रीटमेंट देतात, या गोष्टी जाणं खूप गरजेचं आहे. कृपया तुम्ही मार्गदर्शन करा. नक्कीच सर. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी तर ते देणारच आहे मार्गदर्शन. सरांचं मनपूर्वक आभार आहे की ह्या गोष्टींमध्ये दातांची जी जनजागृती आहे ती आपल्या भारतामध्ये खूप कमी आहे. आपण लहान मुलांमध्ये असेल, लहान मुलांचे तर आजकाल एवढे n नंबर ऑफ पेशंट्स आहेत ज्यांच्यामध्ये क्लीनलीनेस ठेवलं जात नाही. आपण मुलाचा दात पहिल्यांदा केव्हा येतो? 6व्या महिन्यात, 8व्या महिन्यात येतो. तर आपला एक गैरसमज आहे हा की सगळे दात आल्यानंतरच आपण क्लीन केले पाहिजे दात. ठीक आहे, तर हा निव्वळ गैरसमज आहे. पहिला दात जेव्हा मुलाचा येतो तेव्हाच आपण पहिल्या दातापासूनच त्या पॅरेंट्सने त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि ह्याच्यात पॅरेंट्सचाही तेवढाच रोल महत्वाचा आहे. त्यांनी तेवढंच लक्ष मुलांच्या ओरल हेल्थकडे दिलं पाहिजे. ठीक आहे, तर सध्या आपण माझं जे क्लिनिक आहे मुकाई चौक निगडी, जो BRT रोड आहे त्या रोडलाच आपलं क्लिनिक अवेलेबल आहे. ह्या क्लिनिकमध्ये तुम्हाला सर्व दातांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज, सर्व वेदनाविरहित ट्रीटमेंट्स केल्या जातील. आणि सध्या आपल्या डेंटल क्लिनिकमध्ये फ्री डेंटल चेकअपची पण सुविधा आहे, जिथे तुम्हाला फ्रीली तुमचे एव्हरी इश्यूज जे ओरल हेल्थ रिलेटेड असतील, दातांचे असतील, ह्या सगळ्यांचा मी तुम्हाला टाइम देऊन प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुम्हाला त्याबद्दलचं नॉलेज देऊ शकतो. तर तुम्ही नक्कीच माझ्या क्लिनिकला भेट देऊ शकता. माझ्या क्लिनिकचं फॅमिली केअर क्लिनिक नाव आहे, जे मुकाई चौकापासून अगदी 1 किलोमीटरच्या अंतरामध्येच आहे. तर तुम्ही नक्कीच भेट द्या. माझा कॉन्टॅक्ट नंबर 7887989831 असा आहे. तुम्ही कधीही ह्या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे जे काही ओरल हेल्थ रिलेटेड इश्यूज असतील, डेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूज असतील, सगळ्या इश्यूजला मी तुम्हाला हेल्प करू शकतो आणि अगदी फ्रीली करू शकतो. धन्यवाद सर. खूप चांगली आपण माहिती दिलीत. नक्कीच. आणि या माहितीचा आमच्या ऑडियन्सला नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. थँक्यू सर.